हिंदवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क पावसामुळे हल्लीच वॉटर पार्क बनल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC आणि इतर स्थानिक यंत्रणांसह IT पार्कमध्ये संयुक्त पाहणी केली गेली। यावेळी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्या गेल्याने पाणी तुंबत असल्याची बाब स्पष्ट झाली आणि यावेळी हिंदवडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि INTS देखील उपस्थित होते। यावेळी IT पार्क टप्पा 2 मधील डोहलर कंपनीच्या समोर रस्त्याची पाहणी करण्यात आली। तेथे पाणी साचण्याची समस्या सर्वाधिक आहे। तेथे MIDC कडून सांडपाणी वाहण्याचे तेथे पाणी साचण्याची समस्या सर्वाधिक असल्यामुळे MIDC कडून सांडपाणी वाहिन्या बसवण्यात आल्या होत्या, पण हे काम प्रलंबित आहे, म्हणजे अजूनही ते काम झालेले नाही आणि ते काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। IT पार्कमध्ये अनेक मोठ्या निवासी प्रकल्प आहेत। कंपन्यांचे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह रोखले गेल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत आणि याचवेळी काही निवासी प्रकल्प आणि कंपन्यातून प्रक्रिया केलेले किंवा न प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडण्यात येते आणि हे पाणी पुढे शेतजमिनीमध्ये जाते आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी संरक्षक भिंती बांधून पाणी जाण्याचा मार्ग रोखला आहे आणि हेच एक मोठं कारण आहे। त्यामुळे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचत असते आणि या प्रकारे निवासी प्रकल्प आणि कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलेला आहे। तर मित्रांनो, हे जे जगविख्यात पुण्यातील हिंदवडीतील IT पार्क वॉटर पार्क झालं आहे, त्याची अनेक विविध कारणं आहेत आणि त्यावरती प्रशासन जागा होऊन कामही करते आहे। त्या सर्व विभागांमध्ये एकवाक्यता नाही आहे आणि ही एकवाक्यता करण्यासाठी प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे। नाहीतर ही जगातली उत्तम अशी IT पार्क हिंदवडीतील सतत वॉटर पार्कच बनेल आणि ते त्या IT पार्कसाठी एक बदनामकारक असेल। तर सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर हिंदवडी IT पार्कचे पाणी तुंबण्याचे जे प्रकार आहेत ते सोडवले पाहिजेत आणि हिंदवडीचं जे नाव खराब होत आहे वॉटर पार्क, त्याच्यापासून त्याचा बचाव केला पाहिजे, आहे ना खरं?